नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. गाळीव इतिहासवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत की मराठ्यांच्या 10% आरक्षणावर आजची कोर्टातील सुनावणी. सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावर अतिशय वेगळ्या अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेले आहे. मोठा संघर्ष सरकार आणि जो समाज यांच्यामध्ये फार मोठा अशा प्रकारचा संघर्ष या ठिकाणी उभा राहिलेला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून आपण पाहतो की गावोगावी ज्या मोठ्या सभा, मेळावे, मोर्चे आणि लोकसभेची तयारी या ठिकाणी सुरुवात झाली आहे. अशा वेळेला मराठा आरक्षण याच्यातून जे दोन मतभेद या ठिकाणी सरकार आणि समाज यांच्यामध्ये निर्माण झाले ते म्हणजेच जरांगे पाटील यांनी जो ओबीसीचा मुद्दा लावून धरलेला आहे, कुणबीचा मुद्दा लावून धरलेला आहे, सरसंगट तशा प्रकारचं आरक्षण मिळावं हा मुद्दा तिथं लावून धरला. आणि त्यानंतर सरकारने ओबीसी समाजाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता जे सुरुवातीपासून म्हणणं होतं त्यानुसार त्यांनी 20 फेब्रुवारी 2024 साली मराठ्यांना SC-BC या प्रवर्गातून 10% आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. तर याच्यावर 10% आरक्षण म्हणजे नोकरी आणि जे काही प्रवेश असतील याच्याकरता हे आरक्षण आहे. तर हे आरक्षणावर नेहमीप्रमाणे ज्या मराठ्यांच्या आरक्षणावर जे सुरुवातीचे याचिकाकर्ते होते, ज्यांनी नेहमीच विरोधाला केलेले आहे, ते आहेत गुणरत्न सदावर्ते. पुन्हा एकदा त्यांनी याचिका या ठिकाणी हायकोर्टामध्ये त्यांनी दाखल केली आणि त्यामुळे ही याचिका ज्यावेळेस समोर आलेली आहे याच्यातले 2-3 मुद्दे आपण इथं महत्वाचे घेणं गरजेचं आहे. तर त्यानुसार 10% आरक्षण दिलं, त्याचा लगेच अध्यादेश लागू झाला राज्यपालाच्या सहीनं आणि मराठ्यांना जे प्रमाणपत्राचं वाटप सुरू झालं. आता वाटप सुरू झाल्यानंतर साहजिकच आहे की सरकारने भरती प्रक्रिया या ठिकाणी चालू करायला सुरुवात केली. मात्र जो पारंपरिक अशा प्रकारचं जणू शत्रुत्व घेतल्यासारखं जो सदावर्ते आहेत यांनी पुन्हा एकदा याचिका दाखल केली. स्वतःची याचिका वेगळी आहे, पत्नीची याचिका आणखी एक वेगळी आहे. भरती प्रक्रियेवर ज्याला आपण रिट पिटिशन म्हणता येईल ती वेगळी आहे. तर आणखी काही याचिका तिथं आलेल्या आहेत. तर तशानुसार या असणाऱ्या भरती प्रक्रिया आहे याच्यावर सरकारनं स्थगिती द्यावी किंवा कोर्टानं स्थगिती द्यावी अशा प्रकारचं म्हणणं, तातडीनं सुनावणी व्हावी आणि जी भरती प्रक्रिया चालली आहे ती होऊ नये अशा प्रकारचं मत त्या ठिकाणी मांडलं. त्यानुसार कोर्टाने, मुंबई हायकोर्टाने आज दिनांक 8/3/2024 वार शुक्रवार या दिवशी याची सुनावणी पार पडली. मात्र कोर्टाने तातडीची सुनावणी घेण्याकरता जरी नकार दिला असला तरी सुद्धा 1-2 मुद्दे या ठिकाणी महत्वाचे आहेत आपल्यासाठी. तर ती आहे मुंबई उच्च न्यायालय याच्यामध्ये ही सुनावणी ज्यावेळेस आली तर त्या ठिकाणी जे न्यायाधीश आहेत गिरीश कुलकर्णी आणि दुसरे न्यायाधीश फिरदोष पुनीवाला यांच्या समोर ही याचिका किंवा हा खटला या ठिकाणी समोर आला आणि त्याच्यानुसार जो याचिकाकर्ता आहे सदावर्ते तर त्यांनी त्या ठिकाणी इंदिरा साहनी प्रकरण ज्याला आपण म्हणता येईल किंवा जो काही खटला होता त्याच्यानुसार 50% आरक्षणाच्या वर म्हणजे एकूण आरक्षणाच्या 50%च्या वर आपल्याला जाता येत नाही अशा प्रकारचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. आणि त्यामुळं म्हणजे बाकीचं जी काय आरक्षण असेल ओपनसाठी किंवा खुल्या प्रवर्गासाठी ते 50%च्या ऐवजी ते 38%वर येतं आणि त्याच्यामुळे इतर जो काही त्या समाजातील किंवा खुल्या प्रवर्गातील लोक असतील यांच्यावर, मुलावर किंवा इतरावर अन्याय होतो अशा प्रकारचं मत त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि त्यामुळं त्याच्यासोबत असणारे जयश्री पाटील यांनी सुद्धा तशाच प्रकारचं म्हणजे सुनावणी नोकरी करता किंवा जी काही भरती प्रक्रिया आहे याच्यावर जी तात्पुरती किंवा स्थगिती मिळावी अशाही प्रकारची आणखी एक याचिका या ठिकाणी आहे. तर त्याच्यानुसार जे कोर्टाने मत मांडलं हा महत्वाचा भाग आहे. तातडीची सुनावणी जरी घेण्याकरता नकार दिला असला तरी सुद्धा कोर्टाने दुसरी तारीख पटकन दिलेली आहे. तर ती तारीख आहे लगेच 12 तारखेला, म्हणजे आज 8 तारखेला सुनावणी पहिली झाली. आज वार शुक्रवार आहे 8 मार्च 2024. लगेच पुढली सुनावणी जी असेल ती आहे 12 मार्चला म्हणजे मंगळवारी 12 मार्च 2024ला दुसरी सुनावणी या ठिकाणी घेण्याचं कोर्टाने त्या ठिकाणी मान्य केलं आहे. तर त्यामुळं इथं जे कोर्टाने एक मत जे व्यक्त केलं 4 दिवसाकरता का असे ना कदाचित ते मराठा आरक्षणा करता
म्हणजे थोडंसं चिंतेची बाब आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. कारण त्यानुसार कोर्टाने जे सांगितलेलं आहे की जी भरती प्रक्रिया आहे, प्रवेश प्रक्रिया असेल, तर या कुठल्याही प्रक्रिया कोर्टाच्या अधीन राहतील. जोपर्यंत आदेश मिळत नाही तोपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई करू नये, अशा प्रकारचा जो काही या ठिकाणी कोर्टाचं जे मत नोंदवलेलं आहे, हे मत चिंता वाढवणार आहे मराठा समाजाचं किंवा या आरक्षणकर्त्यांचं, हे इथं महत्वाचं आहे. साहजिकच आहे. त्यामुळे 17,000 पोलीस भरतीची पदं, 2,000 शिक्षकाची पदं आणि 50,000 विद्यार्थ्यांचे जे मेडिकलचे जे प्रवेश असतील वैद्यकीय शिक्षणाचे, तर ते आता रखडलेले आहेत. साहजिकच आहे की यामुळं नेमकं पुढं काय होतं 12 तारखेला, हे जे आरक्षण असेल 10%, ज्याच्यावर सरकार म्हणतंय की बाबा कुठल्याही याला धक्का न लावता मराठ्यांना आम्ही या ठिकाणी सामावून घेतलेला आहे. जो शिंदेजी काही त्यांनी मागासवर्ग आयोग नेमला आणि त्याच्यानुसार तातडीच्या अशा प्रकारचं सर्वेक्षण केलं. हे काही मुद्दे असतील ते कोर्टामध्ये निश्चित येतील. मात्र 4 दिवस का असना या असणाऱ्या मराठा आरक्षणामुळे सरकारचे असेल किंवा काही लाभार्थी या ठिकाणी आता ज्यांना लाभ मिळणार आहे यांचे सुद्धा मनामध्ये इथं आता थोडीशी घालमेल सुरू झाली आहे. बघूया पुढे काय होतंय. मात्र आजची जी अपडेट या ठिकाणी आहे तर ती म्हणजेच 4 पुरते का होईना, परंतु कोर्टाने आता आदेश दिलेला आहे की जोपर्यंत याच्यावर अंतिम सुनावणी होत नाही तोपर्यंत भरती करू नये. हा मात्र इथं चिंतेचा बाब आहे. बघूया पुढे काय होतंय ते. पुढची अपडेट आपण लगेच घेणारच आहोत. मात्र तोपर्यंत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे जे काय आपलं पोस्ट असेल ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.